चला तर मंडळी, अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पाणीपुरी। त्याच्यासाठी ह्या वाटीनं मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमच मी मैदा टाकणार आहे। मी याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकणार आहे। आता आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या आपल्याला ह्या बनवून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकणार आहे। हे पूर्ण तेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या ह्या टम्म अशा फुगल्या पाहिजे। आता हे पीठ मळण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे अगदी कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, घट्ट उंडा। आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहे। हे आपण आता हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्याला 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत। ही चिंच मी पाणीपुरीचं पाणी करण्यासाठी मी चिंच हिरवी आहे त्याला उकडून घेतलेली आहे। आता त्याला पूर्ण अशी मॅश करून त्याचं मी पाणी काढून घेणार आहे। आता मी हा पुदिना धुवून स्वच्छ घेतलेला आहे। पुदिना 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेणार आहे त्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे। आपल्याला ह्याचं पाणी बनवण्यासाठी मिक्सरला आपण हे काढून घेणार आहोत। आता ही बघा, अशा प्रकारे उकळल्यानंतर चिंच अशी पूर्ण हिरवी चिंच अशी मऊ होते। तर आपण त्याला असं पूर्ण बारीक करून घ्यायचं आणि चाळणीनं चाळून घ्यायचं। हे बघा, कोथिंबीर आणि पुदिन्याचं पाणी आपण हे करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हे चिंचेचं पाणी टाकणार आहे। आंबट तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही त्याप्रमाणे आंबट तुम्ही टाकू शकता। मी चिंचेचं पाणी टाकून घेतले। आता याच्यामध्ये मी काळं मीठ टाकणार आहे। चवीनुसार आपलं साधं मीठ टाकायचं आहे। चाट मसाला, थोडी मी चिली फ्लेक्स टाकत आहे त्याच्यामध्ये, कोथिंबीर। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवून मुलांना खायला देऊ शकता। अगदी कमी पैशामध्ये आपलं घरच्या घरी आपले मुलं खुश होतील। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे। आंबट आणि गोड पाणी आपल्याला एकच टाकायचं आहे, एकच करायचं आहे। हे बघा, आपलं पाणी आता हे पाणीपुरीचं पाणी आपलं तयार आहे। तर आता आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर पुऱ्या कशा बनवायच्या ते बघू। हे बघा, आपलं पीठ आता मुरलेलं आहे। आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे ही पुरी हे लाटून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या एका वाटीच्या सहाय्याने आपण करून घेणार आहोत। हे बघा, आता मी पुऱ्या तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेणार आहोत।
हे बघा, टाकल्याबरोबर कशा अशा आपल्या पुऱ्या मस्त फुगत आहेत. तेल अगदी छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि पुन्हा पुऱ्या टाकायच्या. माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा, किती छान अशा घरच्या घरी पुऱ्या ह्या पाणीपुरी ही झालेली आहे आपली तयार. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करून बघा, अजिबात बिघडणार नाही, अगदी छान व व्यवस्थित होतील तुमच्या पण. हे बघा, अशा प्रकारे आपल्या छान अशा पुऱ्या घरच्या घरी झालेल्या आहेत. आता हे खाण्यासाठी तयार आहे. तर चला, तर आपण आता खायच्या आहेत पुऱ्या. तर याच्यामध्ये या बटाटा उकडलेला टाकणार आहे. तुम्ही चणे पण टाकू शकता. कांदा, कोथिंबीर, हे बघा आपली पाणीपुरी तयार खाण्यासाठी. माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच करा आणि अशा प्रकारे तुम्ही पाणीपुरी घरच्या घरी बनवा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.